तर हे आहे पूर्ण 5000 स्क्वेअर फूट मध्ये बनत असलेलं की नाही ग्रीन हाऊस स्ट्रक्चर, जे की मी आमच्या शेतात बनवले. आणि हे बनवण्यासाठी की नाही सगळ्यात पहिला तर आम्ही इथली जागा मोजून घेतलं. नंतर मग दिवसाला 1000 रुपये भाडं असणारी की नाही हे मशीन पण आणलं. पण ह्याचं असं झालं की फक्त नुसता मातीतच तेवढं चालतंय, आणि जर काय खाली एकदम दगड लागला म्हणजे झालं. त्यामुळे आता राहिलेली सगळे डबरं की नाही असं पारणं काढायला चालू केलं. त्यात आणि दुपारी असलं ऊन पडत होती की काही करताच येत नव्हतं. म्हणून मग असं राहिलेली सगळी कामं की नाही असं रात्री करायला चालू केलं. त्यात आणि इकडे फुटा 1.5 फुटालाच की नाही एवढी दगड पण लागत होती. तरी पण कसं तरी करून की नाही 4 दिवसात सगळे डबरे तर काढून संपवलं. बाकी मग जे आपण पैप आणलेलं की नाही त्याला सगळ्यात पहिला असं कापून त्याला होलं पण मारून घेतलं. त्यानंतर मग त्याला लागणार सगळं सिमेंट वाळू खडी की नाही आणायला चालू केलं. खडी तर की नाही घरापाशी शिल्लकच होती, बाकीचं डस्ट अँड सिमेंट की नाही तेवढं आणायला लागलेलं. नंतर मग या सगळ्याच की नाही असं माल तयार करून घेतला, आणि मग असं एका सरळ रेषेत की नाही डांब उभा करायला चालू केलं. त्यात मग असं सिमेंट वाळून घालून की नाही डबऱ्यात एकदम गच करून घेतलं, म्हणजे किती पण वार आला तरी पण की नाही हलायला नसायला पाहिजे. पण हे सगळं करायला की नाही आमचा 8-10 दिवस कधी गेलं कळालंच नाही. पण तरी पण सगळे खांबतन उभा केली. त्याच्यानंतर मग की नाही राहिला ते तारा ओढायचं. खाली मग असं स्टूलच्या जागी की नाही टाकलं उलट केलं, आणि मग असं वरच्या होलात की नाही तारातीन ओढायला चालू केलं. बऱ्यापैकी एका दिवसात की नाही या सगळ्या तारा पण ओढून घेतल्या. त्याच्यानंतर मग आता याच्या पुढची सगळी कामं की नाही आपल्या डेली ब्लॉग मध्ये येतील. बाकी मग आजच्यावर तेवढंच, भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये.